महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याचं उत्तर राज्य निवडणूक आयोगाने दिले। दिवाळी झाल्यावरच निवडणुकीचा बार उडेल, तर या निवडणुकीत मतदान केल्यावर मत दाखवणारी व्हीव्हीपॅट मशीन नसेल। व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं आयोगाने सांगितलंय। त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। पाहूया। मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर नंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असं म्हटले। 21 ऑक्टोबरला दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। त्यातही विशेष बाब म्हणजे महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमला व्हीव्हीपॅट नसेल, म्हणजे मतदान कोणाला केलं हे दाखवणारी मशीन लावण्यात येणार नाही। इलेक्शन साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं। पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। हे जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमला व्हीव्हीपॅटचं मशीन जोडलं होतं, पण आता नगरसेवकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसेल। अशा निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही, असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात ट्रॅडिशनली राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट वापरत नाही, कारण की त्याचं एक कारण हे आहे की व्हीव्हीपॅटला जो वेळ लागतो तो वेळ, कारण की 4 जर उमेदवार निवडून द्यायचे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे व्हीव्हीपॅट आपल्याकडे उपलब्धच नाही। किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्हीव्हीपॅट वापरत नाही। निवडणूक आयोगाने तर सगळी लाज शरम जी आहे ती गुंडाळून ठेवून दिली आहे। एकामागे एक अत्यंत चुकीची आणि सगळी फ्री अँड फेअर ची जी प्रणाली आहे गुंडाळून ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅटची 100% मोजणी करा, आणि त्यांनी तर आता व्हीव्हीपॅटच बंद केलंय। याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदानाच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रिया ही चोरी यामध्ये होत असल्याचं हा सबळ एक पुरावा आहे। आता व्हीव्हीपॅट म्हणजे काय, तर थोडक्यात आपण कोणाला मतदान केलं ते व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसतं। उदाहरणार्थ भाजपला मतदान केलं तर कमळ चिन्हासह संबंधित उमेदवाराची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते, आणि मतदारानं काँग्रेसला मतदान केलं तर पंजाला मतदान झाल्याची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते। पण आता महापालिकांसह नगरपालिकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापरणं शक्य नसल्याचं आयोगाने म्हटलंय। निवडणूक आयुक्तांनी म्हणणं की आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही हे समजण्याच्या पलीकडचं आहे। महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएमवरच शंका घेत आहेत, ईव्हीएम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे, तेव्हा असलेल्या ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे। त्यांनी असा तुघलकी निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेता एकतर्फी पद्धतीने का घेतला? राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही। हा निर्णय धक्कादायक तर आहेच, पण त्याचबरोबर महायुती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। जर राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट पुरेशा नसतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, मतदान घ्यावं, पण व्हीव्हीपॅट नसताना मतदान होणे हे एका अर्थी घोळ घालण्याचा प्रकार किंवा गडबड करण्याचा प्रकार आहे। तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं। इकडे उद्धव ठाकरेंनी मुंबई परिसरातील महापालिकांच्या निवडणुकांचा आढावा घेतला। उद्धव ठाकरेंनी ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार या 7 महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला। मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल,
तुम्ही सर्व जागांवर कामाला लागा. नवीन प्रभाग रचनेवर विशेष लक्ष ठेवा. त्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई परिसरातील महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ज्या ठिकाणी गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाहीत तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्यात. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे. एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दोन्ही ठाकरेच मिळून? बघा ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतात. बघा कुठला प्रश्न आहे. एका दिवसाआधीच राज ठाकरेंनीही योग्य वेळी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचा निर्णय घेणार असल्याचं पदाधिकाऱ्यांना म्हटलं. आणि उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देताना मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष घेणार असं म्हणत सकारात्मकता दाखवली. अर्थात दोघे ठाकरे बंधू अद्याप पत्ते उघड करण्यास तयार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.